विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. तुमचा प्रचंड प्रतिसाद मी सांगताय ते तुम्ही ते ऐकताय. पालकांकडून तुम्ही कॉल रिसीव्ह करताना पालक काय सांगतायत मला, की "सर तुम्ही मुलांना एवढं मोटिव्हेट केलेलं आहे, की माझा मुलगा अभ्यासाला लागलाय, अभ्यास करतोय." मग ह्याच्यापासूनच प्रेरणा घेऊन आजचा व्हिडिओ बनवतोय. प्रत्येकाला टॉपर बनायचंय. तुम्ही टॉपर बनणार आहात माझ्याबरोबर. जबरदस्त स्टडी प्लॅन, जबरदस्त मी सांगतो स्ट्रॅटेजी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. मग त्या अगोदर एक छोटीशी अनाउन्समेंट, छोटीशी, की आज शेवटचा दिवस आहे. ड्रॉपर टू टॉपर या बॅचमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी. हे लक्षात घ्या बरं का, संध्याकाळपर्यंत ॲडमिशन घ्या. काही डाउट असतील तर या नंबरवर विचारा ड्रॉपरशी रिलेटेड. ओके. चला स्ट्रॅटेजीला सुरुवात करूया. मी सगळे जे पॉइंट सांगणार आहे, एक-एक पॉइंट वहीत लिहून घ्या. एक प्लॅन तयार करायचा आहे आपल्याला. ओके. मग टॉपर बनायचं आहे विथ सह्याद्री ट्युटोरियल्स. गेले 4-5 वर्ष ना आपल्या चॅनलचं हे वैशिष्ट्यच आहे बरं का, की आपण एक स्ट्रॅटेजी देतो. तुम्हाला मोटिव्हेट करतो. पण गेली 5 वर्ष आपण क्रॅश कोर्स सुद्धा प्रोव्हाईड करतोय आपल्या सह्याद्री ट्युटोरियल्स या ॲपवर. चला पहिला पॉइंट, अंडरस्टँड द एक्झाम पॅटर्न. सगळ्यात इम्पोर्टंट आहे. हां, बोर्डची एक्झाम असू दे, युनिट टेस्ट असू दे, सेमेस्टर असू दे, नाहीतर कुठलीही एक्झाम असू दे, तुम्ही एक्झाम पॅटर्न अगोदर समजून घ्या. तुम्हाला सीईटीचा एक्झाम पॅटर्न म्हणजे कुठल्या विषयाला किती मार्क आहेत हे मला बोलायचं नाहीये. माझा पॅटर्न एकच आहे, की फिजिक्स, केमिस्ट्री आपल्याला वेळ आहे फक्त 90 मिनिटं. त्याच्यानंतर मॅथ्सला वेळ आहे 90 मिनिटं. मग या एक्झाम पॅटर्नमध्ये पहिली गोष्ट ॲट एनी कॉस्ट तुम्ही केमिस्ट्री पासून सुरुवात करायची. मी तुम्हाला सांगतोय लक्ष द्या व्यवस्थित. हां, केमिस्ट्री किती मिनिटं सोडवणार तुम्ही? 50 प्रश्नाला किती वेळ घेणार? 15 मिनिटं. हां, मी जे सांगतोय ते क्लिअर आहे. तुम्ही म्हणाल, "काय सांगायला लागलाय? शक्य नाहीये 15 मिनिटात." मी तुम्हाला सांगतोय माझी सगळ्यात बेस्ट स्ट्रॅटेजी आहे, की क्वेशन स्किप करणं. येतोय मला प्रश्न, पण मी स्किप करणार. नाही सोडवणार मी प्रश्न. का? त्याला 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागतोय म्हणून मी त्याला स्किप करणार. हे ज्याला जमेल ना त्याला सीईटीत यश मिळणार आहे. आपण ट्रॅपमध्ये अडकतो. मॅट्रायसेस, मॅट्रिक्स, शॉर्टकट माहीत नाही. ए इन्व्हर्स काढायला किती वेळ लागेल? रोटेशनल डायनामिक्स, ऑसिलेशन. सोल्युशनमध्ये, सॉलिड स्टेटमध्ये काही न्यूमेरिकल असे आहेत, की ज्यांच्या चारीच्या चारी ऑप्शन जवळ-जवळ असतात, क्लोज असतात. समजा एक एक आन्सर आहे 8.97 आणि दुसरा आहे 8.78. अरे किती क्लोज ऑप्शन्स आहेत. स्किप करायचं. येतोय प्रश्न, पण स्किप करायचा. मग 15 मिनिटात, पहिल्या 15 मिनिटात केमिस्ट्रीचे सगळे प्रश्न ओव्हरलुक व्हायला पाहिजे. ब्रोमिनचा कलर कुठला आहे? रेड. 2 सेकंदात उत्तर आहे. 2 सेकंदात उत्तर आहे. व्हिच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट प्रेझेंट इन ग्रुप 1? ग्रुप 1 मधली नावं पाठ आहेत. मला 2 सेकंदात उत्तराला मी क्लिक करणार. मग असे 2 सेकंदात, 5 सेकंदात सोडवणारे 20 ते 30 प्रश्न आहेत. रोसेनमन रिडक्शनमध्ये कॅटलिस्ट कुठला वापरतात? पॅलाडियम ऑन BaSO4. किती वेळ लागणार आहे? किती वेळ लागणार आहे? मग असले प्रश्न सोडवायचे 15 मिनिटात. त्याच्यानंतरचे 15 मिनिटं, पहिले 15 मिनिटं केमिस्ट्री, नंतरच्या 15 मिनिटात फिजिक्स. फिजिक्समध्ये पण सोपे प्रश्न असतात. फॉर्म्युले विचारतात. व्हिच ऑफ द फॉलोइंग गिव्हस सेंट्रिपिटल फोर्स? सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला विचारतात. L² / mr³ गेल्या वर्षीच्या पेपरमधला प्रश्न आहे. आर कॅपिटल काढा वाटल्यास हां. पण मुद्दा काय? मग माझं होणार काय, की ह्या 15 मिनिटात माझे 20 प्रश्न क्लिअर होतील. या 15 मिनिटात माझे 10च प्रश्न क्लिअर होऊ देत, होऊ देत. पण मी पहिल्या अर्ध्या तासात मी फिजिक्स आणि केमिस्ट्री सगळे प्रश्न ओव्हरलूक केलेत. येत असलेले प्रश्न स्किप केलेत. आता माझ्याकडे 1 तास वेळ आहे. त्या 1 तासापैकी पुढचा अर्धा तास पूर्णपणे मी केमिस्ट्रीला वापरणार आणि माझे उरलेले 30 पैकी 30 प्रश्न व्यवस्थित सोडवणार. आणि नंतर उरलेला अर्धा तास फिजिक्स मग. मग फिजिक्समध्ये पण सांगतो 10-20 प्रश्न बरोबर आले, की तरीही आपलं टार्गेट अचीव्ह होतंय. आणि त्याच्यानंतर पुन्हा मॅथ्सला सेम स्ट्रॅटेजी. मग तुम्हाला पहिला पॉइंट माझा कळाला का? व्हिडिओ थोडासा मोठा होईल असं वाटायला लागलंय बरं का. कारण या स्ट्रॅटेजीलाच मला वेळ लागलाय. पण ही डिटेलमध्ये पुन्हा घेणार आहे बरं का. म्हणजे पॅटर्न समजून घ्या, एक लक्षात घ्या. आणि अजून एक महत्वाचं, की या सीईटीच्या एक्झाममध्ये 11th स्टँडर्डकडे टोटली दुर्लक्ष करतात मुलं. आणि पेपर अटेम्प्ट करतात 160 मार्काचाच. पण आपल्या क्रॅश कोर्समध्ये नाही हां. आपण ट्रिग्नोमेट्री 2 कंप्लीट केलंय, स्ट्रेट लाईन कंप्लीट केलंय, ग्रॅव्हिटेशन कंप्लीट केलंय, सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री कंप्लीट केलेलं आहे. म्हणजे 11th मध्ये पण आम्ही मॅथ्स तर 100% मी घेण्याचा प्रयत्न करणार आहे. बोर्डच्या अगोदरच होणार आहे.
तुम्ही म्हणाल, "सर 12वीचं करू का 11th?" करायचं 11th का? पुन्हा बोर्डच्या एक्झाम नंतर वेळ मिळणार नाहीये. स्ट्रेट लाईन, ट्रिग्नोमेट्री 2 अरे 11चे मॅथ्सचे टॉपिक काय बारीक आहेत का बिलकुल? नाही ते आत्ता आपण कव्हर करणार आहे. मग पहिला पॉइंट क्लिअर झालाय तुम्हाला. तुम्हाला भरपूर मॉक टेस्ट देऊन यात एक्सपर्ट झाला तर यश मिळणार. नाहीतर मला सगळं येतंय, पण वेळ पुरत नाही. हां, त्या मुद्द्यावर पण येणार आहे मी. दुसरा पॉइंट क्रिएट अ स्टडी प्लॅन. मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला एक्झाम डेली एक शेड्यूल तयार करून देतो, फॉलो करायचा प्रयत्न करा. सकाळी 5 ते 8 3 तास ॲट एनी कॉस्ट अभ्यास करा. दिवसभराचा अभ्यास कंप्लीट झालाच पाहिजे. 3 तास ब्रह्ममुहूर्त. जादू आहे लक्षात घ्या, जादू. ठीक आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो 8:30 किंवा 9 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत तुमचं कॉलेज किंवा क्लासेस हे सगळं सुरू असेल. बरं. 3 ते 6 आणि पुन्हा 6 ते 8 म्हणजे बघा हे 3 तास आणि हे 2 तास. असे हे जरी हे कॉलेज टायमिंग जरी सोडलं बाजूला मी, तरी मला रोज 8 तास वेळ मिळतोय. तो ग्रेट आहे. त्यापैकी 2 तास क्रॅश कोर्सला द्या. पुष्कळ झालंय लक्षात घ्या. पुष्कळ होतोय. कुठलाही व्हिडिओ पेंडिंग राहत नाही. रोज 5-5 तासाचे व्हिडिओ मी देत नाहीये. तिन्हीच्या तिन्ही सब्जेक्ट रोज दिले जात नाहीत. मी एका वेळेस एकच टॉपिक आणि ऑर्गॅनिक आपली सीरीज सुरू आहे. झाले 2 व्हिडिओ म्हणूया आपण. त्याच्यापेक्षा जास्त नाहीये. मग एक मस्तपैकी स्टडी प्लॅन तयार करा, टाईम टेबल तयार करा, शेड्यूल तयार करा, फॉलो करण्याचा प्रयत्न कराच. ओके, हे पण पॉइंट क्लिअर झाला. आता दुसरा पॉइंट आहे फोकस ऑन कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग हे इतकंच महत्वाचं आहे. मला फॉर्म्युला पाठ आहेत, पण एमसीक्यू सॉल्व्ह होत नाहीत. हा काय प्रकार आहे? नाही. तुम्ही एकदम व्यवस्थित अगदी समजून घेऊन करण्याचा प्रयत्न करा. मग आता काय होतंय माहिती का लक्षात घ्या, की मग एमसीक्यू मी सोडवायला घेतले, की मला तणाव येतो, ते होतच नाही असं वाटतं, फार अवघड वाटतं. याचा अर्थ तुमचा अभ्यास व्यवस्थित नाहीये. तो अगोदर करा. मग एमसीक्यू सॉल्व्ह करायला घ्या. डायरेक्ट मुलं कमी अभ्यास हां, चला ठीक आहे आता ओके माझे फॉर्म्युले पाठ झालेत. चला मी एमसीक्यू घेतो. नाही. तुम्ही YouTubeचा आधार घ्या. YouTubeवर खूप कंटेंट आहे. तुम्ही शोधा, सापडेल. ओके. कन्सिस्टन्सी. 9चे 9 दिवस अशी मराठीतून एक म्हण आहे. तसंच होतं अभ्यासाच्या बाबतीत. सुरुवात करतात मोठ्या उत्साहात, पण फुस होऊन जातं पुन्हा. बिलकुल होऊ द्यायचं नाहीये. बिलकुल सुद्धा खंड पडू द्यायचा नाही अभ्यासात. तुम्ही अगदी परफेक्ट अभ्यास सीईटी होईपर्यंत मला आता सुट्टी नाहीये हे लक्षात ठेवायचं. सीईटी होईपर्यंत दिवाळीचे 4 दिवस. मला काय म्हणायचंय दिवाळीचे 4 दिवस अभ्यास का सोडून द्यायचा रे? का सोडून द्यायचा? सकाळी मी ठीक आहे लवकर पहाटे उठून अंघोळ करणार, अभंग स्नान करणार, ते तेल लावून वगैरे उठणं वगैरे सगळं ठीक आहे. फटाकडे उडवूया आपण. पण त्याच्यानंतर दिवसभर आहे ना वेळ, करायचा अभ्यास करायचा. जीव तोडून अभ्यास करायचा. टॉपर बनायचं लक्षात घ्या. असं होणार नाहीये. आरामात म्हणूया आपण. करून दाखवणार आहे आपण यावेळेस. बरं एनालिसिस. टेस्ट देताय तुम्ही. मी बघितलं बरं का, की मला ते सारांश गुप्ता सरांचंच आठवतं बरं का. त्यांचे व्हिडिओ रोज एवढ्या माझ्या फीड्समध्ये येतात YouTubeवर. त्यांचं एक मला आवडला कुठला सांगतो. ते एक टॉपरचा इंटरव्ह्यू घेत होते आणि त्या टॉपरच्या नोटबुक त्यांनी दाखवल्या. तर टेस्टच्या एनालिसिससाठी वेगळी वही घातली होती. मी बोललोय अगोदर या विषयावर. मग टेस्टच्या एनालिसिससाठी वेगळी वही पाहिजे. तुमच्या ज्या काही चुका झाल्यात त्यात मेन्शन केल्या पाहिजेत. हे लक्षात घ्या. म्हणजे टेस्टचं काय पाहिजे? एनालिसिस. टाईम मॅनेजमेंट. बिलकुल वेळ वाया घालवायचा नाही. हां, रेस्ट घ्या दिवसातून ठरवून. हां, मी आता एवढा अभ्यास केलाय, आता मी मोबाईल घेणार आणि मी थोडासा टाईमपास करणार. मी Instagram बघणारच किंवा मी इकडं-तिकडं हे करणारच. नाही, नाही ते डिस्ट्रॅक्शन आहे. मानसिक थकवा येतो त्याच्यातून. नको-नकोशा गोष्टी आहेत लक्षात घ्या. बिलकुल नाही सांगतो लक्षात घ्या. तुमचा सगळा फोकस पाहिजे स्टडीवरती. मग टाईम मॅनेजमेंट प्रॉपर व्हायला पाहिजे बरं का. आता सगळ्यात महत्त्वाचं आरोग्य. मला आनंद होतो सांगायला, की माझ्या आता हॉस्टेलमधली मुलं ना, गोशाळेत जातात. मी तुम्हाला खरं सांगू का? ते जेव्हा खोरं घेतो आपण, खोरं माहिती आहे ना खोरं तुम्हाला? त्यानं जेव्हा शेण ओढतो आपण, बॅक, बायसेप, स्क्वॉट वगैरे सगळाच व्यायाम एकत्र होतो. शेणाची पाटी उचलून तुम्ही उकिरड्यात टाकता ना, तो पण व्यायामच आहे. त्यासाठी सेपरेट कुठे जिमला जायची गरज नाहीये. शेतकरी असाल, सकाळी करा आई-वडिलांना मदत करा. झाला व्यायाम तुमचा म्हणूया आपण. हेल्थ ओके राहणार. बरं आता आम्ही शहरात राहतो. काय करणार? अरे तुम्ही घर लोटून जरी काढलं ना, लोटण्याचा तो व्यायामच आहे. आई-वडिलांना हेल्प करा तो एक्सरसाइजच आहे. किंवा ठीक आहे, तुम्हाला ते करू म्हणणारच नाही कधी. तुमची आई सगळं करेल, तुम्हाला नाही करून देणार. एवढं करून तुम्हाला वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी देईल. सकाळी वॉकिंग करा बास होईल. हां, तुम्ही म्हणाल 5 ते 8 अभ्यास करा होताय. कधी वॉकिंग करू अंधारात? ठीक आहे, संध्याकाळच्या वेळेस करा.
सांगू का? मला एक गोष्ट कळालेली आहे, की सूर्यनमस्कार हाच एक सगळ्यात बेस्ट व्यायाम आहे. दुसरं काय करायची गरजच नाहीये. सूर्यनमस्कार करा सकाळी, बास होईल. म्हणजे हेल्थकडे लक्ष दिलं पाहिजे. शांत राहायचं. सर पेपर सोपा येईल का? अवघड जाईल का? मी केलंय, मला आठवेल का? हे होईल का? ते होईल का? स्वतःच हायपर होतात मुलं. मला अजून आठवतंय. मी बोलतो परत. मी अगोदर एकदा सांगितलं, परत सांगतो. माझा एक स्टुडंट, त्याचा नंबर इचलकरंजीला होता. क्रॅश म्हणजे सी-ई-टीचा. ऑफलाईनचा स्टुडंट होता, पण तिकडचाच होता. माझ्याकडे राहायला आला होता. 2 दिवस अगोदर गेला एक्झामला. सकाळी रात्री फोन आला, "सर उद्या एक्झाम आहे माझी, आशीर्वाद द्या." म्हणलं, "आहे रे आशीर्वाद." सकाळी घरातून बाहेर पडताना फोन, "सर निघालोय सेंटरला, आशीर्वाद द्या." "ओके." "सेंटरवर पोहोचलोय, आशीर्वाद द्या." "सर आता आज चाललोय, आशीर्वाद द्या." "अरे आहेच की आशीर्वाद." म्हणलं, "काय चाललंय?" तर मला कळालं घाबरलंय पोरगं. त्याला म्हटलं, "अरे पेपर सोपा जाणार आहे." 4 वर्ष होऊन गेली या गोष्टीला सांगतो. विद्याप्रतिष्ठान बारामतीला त्याला सी-एस मिळालं. 93-94 पर्सेंटाइल मिळाले. कमी होते, जरा कमी होते. त्या घाबरण्यामुळेच. पण मी खुश आहे. का? त्याची प्लेसमेंट झाली. या रिसेशनच्या पिरियडमध्ये सुद्धा त्याची प्लेसमेंट चांगलं पॅकेज मिळालंय. म्हणजे लक्षात आलं का? तुम्ही शांत राहणं गरजेचं आहे. कायम हां, जमणार आहे, जमणार आहे. मला सांगू का? ना मी सगळ्यांचे कॉल रिसीव्ह करतो बरं का. अ, मला एक पालकांचा कॉल आला बरं का. मी तुम्हाला सांगतो. तर नाव सांगत नाही मी, काही गरजच नाही नाव सांगायची. त्यांनी मला खूप डिमोटिव्हेट करायचा प्रयत्न केला. त्यांचं वाक्य असं होतं, "फ्लॉप चॅनल आहे तुमचं, कुठं तुम्हाला व्ह्यूज होतायत." मी म्हटलं, "मग फोन कशाला केलाय? काय काम आहे? मी करू का काय?" "नाही, माझ्या मुलाला ड्रॉप घ्यायचा आहे. मग ऑफलाईन तुमच्याकडे पाठवायचंय." बघा एक तर आमचं चॅनल फ्लॉप, आम्हाला व्ह्यूज नाहीत, पण पोराला माझ्याकडेच पाठवायचंय. मी म्हटलं, "सर ऑफलाईन नाहीये माझ्याकडे, ऑफलाईन कुठे मिळत नाही." "आमच्याकडे आहे की ऑफलाईन." मी म्हटलं, "मग तिथं का जॉइन करत नाही तुम्ही?" म्हणजे मला कळालं, की मला डिमोटिव्हेट करण्यासाठीच तो कॉल होता. मला नाही फरक पडत. हां, व्ह्यूज कमी असतील, पण बघणारे बघतायत. पण व्ह्यूज कमी आहेत, मग थांबवू का YouTube? नाही थांबवणार. मी तुम्हाला परत दाखवतो. तुम्ही माझ्याशी टचमध्ये आहे ना, तुम्ही बघा. चॅनलला मी परत ग्रो करत नेणार आहे. एकच उपाय आहे. तुम्हाला कंटेंट देणे. तुम्हाला जे पाहिजे ते देणे. चॅनल ग्रो का नाही होणार? असंच आहे ना, तुम्ही पण तोच विचार करताय ड्रॉप घेताना. ड्रॉप घेऊ की नको? चांगला स्कोर होईल का? अहं. मी तुम्हाला सांगतो भगवद्गीता माहिती आहेत ना डायलॉग तुम्हाला? कर्म करायचंय आपल्याला. फळाची अपेक्षा ठेवायची नाही. फळ हे मिळणारच आहे लक्षात घ्या. त्याच्यामुळे नेहमी मोटिव्हेटेड राहायचं, बिलकुल हार मानायची नाही. हे असले कॉल येतात मला लक्षात घ्या. करतात ते डिमोटिव्हेट. मी नाही घाबरत कुणाला. ओके. आणि बरोबर अशा लोकांशी कसं बोलायचं मला माहिती आहे. शांतपणे, न चिडता. ओके. त्यांचं म्हणणं काय होतं माहिती आहे का? मध्येच मला म्हटले, "ओरिजिनल माणसाशीच बोलतोय ना मी?" का कुठलं हे? अरे म्हटलं, "तुम्ही फोन कुठून घेतलाय? चॅनलवरून? नंबर म्हणजे बघितलं ना कसा प्रकार असतो ते." जाऊ दे. आता ॲप्लिकेशन्स सांगतो. आपल्याला हे बेस्ट ॲप्लिकेशन मिळालंय एक्झाम गोल. जबरदस्त त्याच्यावर टेस्ट सीरीज आहेत. दुसरं ॲप्लिकेशन आपल्याला पहिल्यांदा मिळालं होतं मार्क्स ॲप्लिकेशन एक्स्ट्राऑर्डिनरी आहे. मग शोधा ना दोन्ही फ्री आहेत दोन्ही पण. तरी पण एक्झाम गोलची काहीतरी ₹60 फी आहे 6 महिन्याची. भरून टाका. वर्थ आहे. सगळे एम-सी-क्यूज, पी-वाय-क्यूज मिळणार आहेत त्याच्यात. आणि मार्क्स ॲप्लिकेशनची मात्र काहीतरी ₹999 बापरे! मग हे कधी पण परवडतंय. पण हे 999 कधी आहे मार्क्सला माहिती आहे का? तुम्हाला असा सिम्प्लिफाईड कंटेंट हवा असेल तर. पण गरज नाहीये मार्क्स ॲप्लिकेशनला. पी-वाय-क्यूज मिळालेत विथ सोल्युशन सॉल्व्ह करा. मग ह्या गोष्टी आहेत बरं का. ॲप्लिकेशन्स प्रॉपर यूज करा. फायनल रिव्हिजन. माझ्या भावाला सी-ई-टीत 196 मार्क होते. त्याचा शेवटचा आठवडा मला अजून आठवतोय. तो आणि त्याच्या शॉर्ट नोट्स. म्हणजे वर्षभर काढलेल्या नोट्स वेगळ्या. शॉर्ट नोट एक वही वेगळी. आलं का काही ध्यानात? रेग्युलर माझं जेव्हा तुम्ही क्रॅश कोर्सचे व्हिडिओ बघताय, त्या एम-सी-क्यू तुम्ही अवघड आहे ते लिहून काढताय. ती वही वेगळी. पण हे लिहीत असताना एक अशी वही पाहिजे सेपरेटली, की त्याच्यात पण शॉर्ट नोट्स पाहिजेत. क्विक रिव्हिजन. म्हणजे मला अजून आठवतंय शेवटच्या 7 दिवसात एक क्विक रिव्हिजन लागते बरं का बाळांनो. सगळं केलंय आणि ती रिव्हिजन राहिली ना, परिणाम होतो बरं का. मी असताना काळजी करायची नाही. मी त्यावेळेस पण तुम्हाला स्ट्रॅटेजी देत राहणार आहे. मग अशा रीतीनं हा व्हिडिओ एंडपर्यंत मी आणलाय बरं का. हां, फायनल रिव्हिजन पर्यंत. पण अजून पण यावर मला खूप बोलायचं आहे. मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या. शांतपणे मी सांगतो. हे सगळे पॉइंट मला WhatsAppला एका मुलानं, YouTubeच्या कमेंटवर एका मुलानं पाठवले होते. आणि याच्यावर मी व्हिडिओ बनवलाय. मला छान वाटले सगळे पॉइंट बरं का. सक्षम त्या मुलाचं नाव आहे लक्षात घ्या. तरी मी तुम्हाला सांगतो आता लास्ट परत. हा नंबर आहे तुमच्याकडं. ओके. आज शेवटचा दिवस आहे ड्रॉपर्स टू टॉपर बॅचमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी. लक्ष द्या, डिसिजन घ्या. स्पॉट राउंड
जर मी का म्हणतोय असं 30-40 पर्सेंटाइल मार्क आहेत ना, तुम्ही रिपीट करणार आहे, ड्रॉप घेणार आहे मला माहिती आहे. मग अशा वेळेस स्पॉटची पण गरज नाही मला माहिती आहे. स्पॉटकडे जाणार आहे, कोणाला मिळणार आहे मला ते पण माहिती आहे. स्पॉटला प्रचंड कॉम्पिटिशन असते लक्षात घ्या. आणि स्पॉट राउंड काय कॅप 4 नाहीये. तो प्रत्येक इन्स्टिट्यूटचा वेगळा असणार आहे. पारदर्शक आहेत कॉलेज, पण बरेचसे जण डोनेशन घेऊनच देणार आहेत, ही पण रिॲलिटी आहे. तर आज लास्ट डेट आहे. कॉल करा, ॲडमिशन घ्या. ऑल द बेस्ट.